मॉर्निंग मित्रांनो, तर आपण आज रस्त्यातच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आज आपण आलेलो आहे मुळशीच्या टोल नाक्याच्या अलीकडे. तर आज आपण लवकर निघालेलो आहे कारण मला आज लय वैताग आलेला आहे, कारण की आज आपण 9लाच निघालो आहे. आज बघूया, आज एक ट्रिप मारायचं ट्राय करू, जास्त नको, कारण मला आज वैताग आला आहे मारायचा काम करायचा. त्यामुळे आपण एकच ट्रिप मारू आणि बंद करून टाकू. मित्रांनो, आपल्याला ह्या 10 पेट्या घेऊन जायच्या. आज छोटू करतो इकडे गाडी लोड. मागासपासून म्हणतोय गाडी लोड कर, तो काही तयार नाही गाडी लोड करायला. वैतागला इकडे कंटेनर खाली करून. त्याला गाडी लोड करू नाही. आज परत घोर गेला, महिने डायरेक्ट खाली घातली, डायरेक्ट पेटी उलटी पालटी इकडे. आता सरळ करण्याचा वाट लागलेली त्याची. काय करणार कशाच तू रुक चला. मित्रांनो, छोटू करतोय लफडा. त्याला म्हणलं उभे पेट्या टाक, त्याने आडव्या टाकल्यात. बघू आता बसतात का. मित्रांनो, इकडे झाली गाडी लोड. त्याला निघू इथनं पटकन. मित्रांनो, आता आपण खंडोबाचा पास केलेला आहे आणि आपण आलो एस्केप समोर, एस्केप कंपनी समोर. इकडे बघू शकता तुम्ही एस्केप कंपनीचा सर्कल. आपण आलो एस्केप कंपनी समोर आणि आपल्याला जायचं आहे जांभेला. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्याला चिंचवडमधून येता येत नाही कारण तिथं हाईट वाईट गेट लावलं आहे ब्रिजजवळ. आणि आपण मित्रांनो परवा जाणार आहे गावाला. परवा आपण जाणार आहे गावाला, म्हणून तुम्ही परवाचा ब्लॉग बघा, एक नंबर होणार आहे परवाचा ब्लॉग. तर चला आपण पोहोचू पटपट जांभेला. मित्रांनो, आपण आलो इकडं भूमकर चौकात. भूमकर चौकातनं आपल्याला जायचं आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, आपल्याला यायला लागतं 2 किलोमीटर जाऊन पुढं फिरून यायला लागते. तर बघूया यावेळेस इथनं हाय का रोड, म्हणजे असं इथनं युटर्न आहे बरं का, पण तिथनं जाऊ देतात ते का बघू आज. आणि इथनं युटर्न मारून इथनंच असं निघून जाऊ. तर चला पोहोचू पटकन. तर मित्रांनो, आपण युटर्न मारायला जागा भेटलेली आहे, कारण की आज तिथं पोलिस नाही आहेत बहुतेक. आज पोलिस नाही तिथं, म्हणून आपण आज इथनंच युटर्न मारू. आज आपल्याला 2 किलोमीटर पुढे जाऊन युटर्न मारायची गरज नाही, आपण इथनंच युटर्न मारू. चला बघा, आपण आता युटर्न मारलेला आहे, इथनं युटर्न मारलेला आहे. तर चला बघा, आपण लागलेलो आहे भूमकर चौकाच्या खालच्या रोडला परत त्या. तर आपल्याला जायचं लेफ्ट साईडला. तर लोक थांबा जरा, आपण थांबत नाही राहिले. चला पोहोचू जांभेला. तर मित्रांनो, आलेलो आहे आपण इकडं गोडाऊनला आणि आपल्याला इथं गाडी खाली करायची. तर चला गाडी खाली करताना तुम्हाला दाखवतो. आपली गाडी झाली इकडं खाली. तर चला निघू इथनं. तर मित्रांनो, आता आपण खाली करून आलोय चिंचवडच्या ब्रिजवर. चिंचवडपर्यंत आलोय आपण. आता आपल्याला जायचंय घरी, जायचंय पहिले 2 व्हीलर घ्यायची आणि तलोडीत जायचंय. तलोडीत जाऊन मग आपल्याला तिकडनं एक 2 व्हीलरवर एक मटेरियल आणायचं छोटंसं. ते आणलं की मग आपल्याला सोडायचे दापोडीत, आणि दापोडीत सोडलं ते मटेरियल की आपण सोडायचे आपल्याला ते मटेरियल, आणि मग आपल्याला जायचंय घरी. तर चला पटपट तुम्हाला दाखवतो. पटपट काम आवरू, 1 वाजलेला आहे. ते मटेरियल सोडू आणि ते मटेरियल घ्यायला जाऊ परत. तर चला मित्रांनो, आपण निघालेलो आहे, अनुकूल चौकात आलेलो आहे आणि आपल्याला जायचं इथनं. आता घरी जाऊन आलेलो आहेत आपण आणि आता आपल्याला जायचं संगमवाडीला. तर चला पटकन पोहोचू. मित्रांनो, आता आपण आलोय दापोडी. दापोडीत एक आपल्याला तलोडीत आपण एक 2 व्हीलरवर आणली होती, एक पट्टी आणली होती जी आपल्याला द्यायची इथं, आणि लगेच आपल्याला जायचं संगमवाडीला. संगमवाडीतून आपल्याला एक बॉक्स घेऊन यायचं आहे फक्त. तर चला पटकन आपण पोहोचू, इथं मटेरियल लिहू आणि निघू इथनं लगेच. तर मित्रांनो, ते मटेरियल आपण दिलेलं आहे आणि इथं आपला ते जे येत राहिलं आहे गेटजवळ. तर चला त्याची वाट बघू. येत राहायला आलाय म्हणजे बहुतेक. तर चला जाऊ संगमवाडीला. तो मेरे भाई और बहनों, इधर आ गए तेजस और हम निकल चुके हैं संगमवाडी के लिए. चलो जल्दी जल्दी पोहोचते हैं. मित्रांनो, हे 2 आपण गाड घेतलेले आहेत आणि आपल्याला वाटलं लय मोठे. शिंदे साहेबला पण लय वाटलं लय मोठे. हे 2 व्हीलरवर पण गेले असते, पण जाऊ दे आता, जाऊ घेऊन. मित्रांनो, आम्ही घेतले तिकडे वडापाव खात राहिला. आम्ही त्याच्या पण खात राहिला. इकडे बघा या खायला वडापाव.